नेत्याचे गुण, नेता कसा असावा हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण करूया. नेत्याकडे अनेक चांगले गुण असले पाहिजे, कारण नेता हा देश घडवत असतो. देशाची सुरक्षा, देशाचं कल्याण, लोकांचं कल्याण, जनतेचं कल्याण या नेत्याच्या हातात असतं. या नेत्याच्या हातात सत्ता असते. पूर्ण देश या नेत्याच्या हवाली असतो. म्हणून हा नेता चांगला असला पाहिजे, समजदार असला पाहिजे, शहाणा असला पाहिजे, सद्गुणी असला पाहिजे, सभ्य असला पाहिजे, सज्जन असला पाहिजे, प्रेमळ असला पाहिजे, मायाळू असला पाहिजे, दयाळू असला पाहिजे, कडक असला पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे, महाज्ञानी असला पाहिजे, पराक्रमी असला पाहिजे, धाडसी असला पाहिजे, साहसी असला पाहिजे, हिम्मतवान दयावान असला पाहिजे, कष्टाळू मेहनती असला पाहिजे, संघर्षी असला पाहिजे, जाणता असला पाहिजे, कल्याणकारी असला पाहिजे, जनतेचा हितकारी असला पाहिजे, जनहितकारी असला पाहिजे, निस्वार्थी असला पाहिजे, बुद्धिवान असला पाहिजे, सत्यवादी असला पाहिजे, एकजूट असली पाहिजे, विचार त्याची सुंदर असले पाहिजे, मन त्याचं सुंदर असलं पाहिजे, त्याची नियत साफ असली पाहिजे, निर्मळ असला पाहिजे. सर्व बाजूंनी, चारही बाजूंनी तो सर्वात सुंदर असला पाहिजे. चांगला विचारी असला पाहिजे, त्याचे विचार एकदम सुंदर असले पाहिजे. त्याच्या मनात फक्त जनतेचेच हित, प्रजेचेच हित असलं पाहिजे. प्रजेच्याच हिताचा, जनतेच्याच हिताचा त्याने विचार केला पाहिजे. त्याला धास्ती काळजी जनतेचीच असली पाहिजे. सतत त्याला जनतेची, प्रजेची धास्ती काळजी असली पाहिजे. तो अहंकारी असू नये, अज्ञानी असू नये, पाखंडी ढोंगी सोंगी असू नये, तसेच मतलबी असू नये, लालची असू नये, अत्यंतिक स्वार्थी असू नये. चांगला, योग्य तो असावा. समजदार असला पाहिजे, गुणवान ज्ञानवान असला पाहिजे, धैर्यशील असला पाहिजे, धैर्यशील असला पाहिजे, कर्तबगार असला पाहिजे, कर्तव्यशील असला पाहिजे, कर्तव्य पूर्ण करणारा असला पाहिजे.